उपमुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे पहिल्यांदाच त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी आलेले आहेत। बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे दरे गावात आलेले आहेत। गावातील हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर त्यांचं स्वागत ग्रामस्थांबरोबर प्रशासकीय यंत्रणेने देखील केलेलं आहे। हा दौरा 3 दिवसांचा आहे आणि पूर्णपणे विश्रांती दौरा असल्यानं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जातं आहे। गेल्या महिनाभरात एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा दरे गावात आलेले आहेत, कारण सत्ता स्थापनेनंतर जे नाराजी नाट्य होतं, एकनाथ शिंदे हे नाराज होऊन त्यांच्या दरे गावी गेले होते अशी चर्चा होती राजकीय वर्तुळात। आणि त्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, अधिवेशन झालेलं आहे, खातेवाटप झालं आणि पुन्हा एकदा आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी आलेले आहेत। मात्र ते विश्रांतीसाठी आलेत अशी माहिती देण्यात आलेली आहे। शासकीय यंत्रणेने त्यांचं स्वागत केलं, ग्रामस्थ देखील यावेळी त्यांच्या स्वागताला आलेले होते। एकनाथ शिंदेंबरोबर त्यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील आहेत। आता एकनाथ शिंदे 3 दिवस दरे गावात राहणार आहेत। साहेब दौऱ्यावर हो ना, आपण बघतो एकनाथ शिंदेंबरोबर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे देखील आहेत। साहेब दौऱ्याबद्दल काय बोलता? महायुतीनं बहुमत मिळवल्यानंतर जेव्हा सत्ता स्थापनेची वेळ आली होती तेव्हा त्या दरम्यान एकनाथ शिंदे नाराज होते आणि नाराज होऊन ते दरे गावात आले होते। आणि आता त्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे दरे गावात आलेले 3 दिवस ते इथे राहणार आहेत। मात्र विश्रांतीसाठी शिंदे दरे गावात आल्याची माहिती सध्या तरी मिळते।